नमस्कार सगळ्यांना, मी मिसेस पल्लवी निखरे आणि आजचा मेसेज आहे बी एन ॲक्शन टेकर. ठीक आहे, आता आपल्याला ॲक्च्युली ॲक्शन घ्यायची आहे. खूप दिवसांपासूनचे, खूप महिन्यांपासूनचे, काही जणांचे काही वर्षांपासूनची कामे पेंडिंग आहेत, ती आता आपल्याला पूर्ण करायची आहेत. आणि कामं पेंडिंग पडण्यामागचं कारण काय आहे, तर पहिलं तर कारण हेच आहे की आपला आळस. आपण थोडंसं काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो की उद्या करू, परवा करू, आणि आपल्याला हेही माहिती आहे की उद्या कधीच येत नाही म्हणून. त्याच्यामुळे आजच आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे. त्या दृष्टीने एक तरी पाऊल पुढे टाकायचं आहे. कारण की काय आहे ना, आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेरच पडत नाही. आणि हे कम्फर्ट झोन म्हणजे काय आहे, तर आपला आळसच आहे. आपण रेग्युलर आपली कामं करत असतो, परंतु त्यातून काहीतरी वेगळं करायला पाहिजे, काहीतरी नवीन करायला पाहिजे, आपलं जे पेंडिंग काम आहे ते पूर्ण करायला पाहिजे, याचा आपण विचारच करत नाही. एक खूप सुंदर मराठी गीत आहे मराठी मूव्हीचं, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. जर आपल्याला आकाशात झेप घ्यायची असेल तर हा सोन्याचा पिंजरा तोडणं खूप महत्वाचं आहे, मग तो कितीही चांगला का असोना. आणि हा सोन्याचा पिंजरा म्हणजे काय, तेच आहे, आपलं कम्फर्ट झोन आहे. त्याच्यामुळे आता त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. दुसरं आपल्याकडे एक कारण असते की वेळच मिळत नाही. पहा ना, आपल्याला इतर सगळे कामं करण्यासाठी वेळ असतो, फक्त हेच जे आपलं पेंडिंग काम आहे खूप दिवसांचं, तेच करायला वेळ नसतो. आपण बघा, आपल्या फॅमिलीमध्ये कलिग्स असतात, आपले काही फ्रेंड्स असतात, ते एका वेळेला किती सारे कामं करत असतात, वेगवेगळ्या पोस्टवर असतात, वेगवेगळे टास्क वेगवेगळे एकाच वेळेला कंप्लीट करत असतात. त्यांच्याकडे पण 24 तास आहेत, आपल्याकडे पण 24 तास आहे. म्हणजे जर समजा आपण व्यवस्थित वेळेचा उपयोग केला तर आपण आपली कामं पूर्ण करू शकतो. आणखीन एक रिझन आहे की लोक काय म्हणतील. जर समजा आपल्याला डान्स क्लास लावायचा आहे, एखादा कोर्स कंप्लीट करायचा आहे, एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, आपल्याला असं वाटतं की लोक काय म्हणतील, की हे काय करून राहिले. तर लोकांचा तर अर्थातच लोक म्हणतच राहणार आहे. चांगलं केलं तरी पण लोक म्हणतात, वाईट केलं तरी सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला आता ॲक्शन ॲक्च्युअल घ्यायची आहे. पहिली स्टेप तरी घ्या, कमीत कमी. आपण तिथेच थांबतो. मग काम सुरू एकदा झालं आपलं, पहिली स्टेप घेतली की पुढचे पावलं जे आहेत ना ते आपोआप पडत जातात आणि आपण अगदी आरामात लवकरात लवकर आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतो. पण ते कधी होणार, जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलू तेव्हा. आणि मग तो आहेच वरती तथास्तु म्हणण्यासाठी, तो आपल्याला पुढला मार्ग दाखवणारच आहे. त्याच्यामुळे जितके पण पेंडिंग कामं आहेत ना, नंतर 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 करू म्हणून जस्ट सुरुवात करा. फक्त सुरुवात तरी करा. ते आपोआप आपल्या डोक्यात राहते की अरे हो, हे काम आपण सुरू केलं, आता आपल्याला हे पूर्ण करायचंच आहे म्हणून. त्यामुळे आता आपल्याला कामं सुरुवात करायची, कामांना ॲक्शन ॲक्च्युअल घ्यायची आहे. तर आजचा मेसेज हाच. पुढला मेसेज देते आहे पुढल्या गुरुवारी. ठीक आहे, आणि तो मेसेज राहणार आहे डिक्लटर. म्हणजे आपल्या मनात, डोक्यात, विचारात, घरात जे पण काही निगेटिव्ह आहे किंवा जे पण काही खूप साचलेलं आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. मुद्दामून गुरुवारी देते आहे, कारण की ही जी एक ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला शनिवारी आणि रविवारी करायची आहे. त्याच्यामुळे पुढला मेसेज बघायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय एव्हरीवन, एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू व्हेरी मच.